नमस्कार. श्रुतीज फूड होममध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत. श्रावणी सोमवार निमित्त आपण श्रावणी सोमवारची कहाणी ऐकत आहोत. आज ऐकणार आहोत श्रावणी सोमवारची शिवामोठीची कहाणी. पण त्यापूर्वी ऐकूयात कहाणी गणपतीची. ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळमळे उदकांचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे. मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा, माही चौथी पूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशा पायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चं सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य. असा गणराज मनी ध्याईजे पाविजे, चिंतिले लाभीजे, मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे. ही 5 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कहाणी सोमवारची शिवामुठीची. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा राहत होता. राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीस जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहायला गुरांचं बेडं दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ती राणी गेली. नागकन्या देवकन्यांची तिची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई कुठे जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो, असं त्यांनी सांगितलं. त्यानं काय होतं हिनं विचारलं. भ्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीच जातं, मुलं बाळं होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? ही म्हणाली, मी राजाची सून, मी तुमच्याबरोबर येते. आणि त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, का ग बायांनो वसा वसता? त्या म्हणाल्या, आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. हिनं विचारलं, त्या वशाला काय करावं? त्यांनी सांगितलं, मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंधफूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ, ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, नणंदा जावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ वाहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये. उपास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी हिला दिलं. दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावा नंडांनी उष्टमाष्ट पान दिलं, ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा महादेवा, माझी शिवामूठ, ईश्वर देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, नणंदा जावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे, वाट कठीण आहे, काटे कुठे आहेत, साप आहे, वाघ आहेत, तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं लागली. नावडते, तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडितांचे खांब झाले. हंड्या झुंबरं लागली. स्वयंभू महादेवाची पिंड झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ, ईश्वर देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, नणंदा जावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले.
खुंटीवर पागोटो ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला. तो तिथे एक लहान देऊळ आहे. तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोटं आहे. तेव्हा त्यानं सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली. त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. या आणि अशा प्रकारच्या कंटेंटसाठी आपल्या श्रुतीज फूड होम या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.